नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। 2024चा आजचा आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि अर्थात थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की न्यू इयर आहे। न्यू इयरसाठी म्हणून, नवीन वर्षासाठी म्हणून आपण खूप छान अशा ग्रीटिंग कार्ड आयडियाज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। ग्रीटिंग कार्ड करण्यासाठी मी इकडे 300 GSMचा हँडमेड पेपर घेतलाय। हा मी A4 साइजचा पेपर घेतलेला आहे आणि तो मी मधून कट केलेला आहे। ही मी ब्रश पेन्स वापरतेय। रेक्टँगल शेप मध्ये असा मास्किंग टेप लावून घेतलेला आहे। पेपरच्या लेफ्ट कॉर्नरला वरती आणि राईट कॉर्नरला खालच्या बाजूला मी रेड आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन वापरून रिदमॅटिक लाईन्स काढणार आहे। मास्किंग टेपमुळे मला जो रेक्टँगल शेप आहे तर तो खूप ॲक्युरेट मिळणार आहे, त्यासाठी मी इकडे मास्किंग टेपचा वापर केलेला आहे। ही अतिशय सोपी आयडिया आहे, पण दिसायला खूप छान दिसते। या रिदमॅटिक लाईन्स मी वेगवेगळ्या प्रकारे काढून घेतलेल्या आहेत। आणि जो रेक्टँगल शेप आता आपला तयार झालेला आहे त्यामध्ये अर्थात 2025 म्हणजे 2025 असे नंबर्स मी आधी पेन्सिलनी काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर आउटलाईन केलेली आहे त्याला। आणि खालच्या बाजूला हॅपी न्यू इयर असं लिहिलेलं आहे। आणि छोटासा हार्ट काढलेला आहे दोन्ही बाजूंनी। परत एकदा ग्रीन कलर ब्रश वापरून थोडेसे स्वर्ल पॅटर्न्स काढलेत आणि सगळ्यात नंतर मी इकडे ही डेकोरेटिव्ह रिबीन वापरलेली आहे आणि आपली पहिली ग्रीटिंग कार्ड आयडिया तयार झालेली आहे। दुसरी ही जी आयडिया आहे ती मला खूप आवडली आणि तुम्ही सुद्धा जर ही आयडिया ट्राय केली तर तुम्हाला पण खूप आवडेल। सगळ्यात पहिल्यांदा मी असे 4 स्क्वेअर काढून घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूनी मी अशा रिबन्स काढलेल्या आहेत, म्हणजे हे गिफ्ट बॉक्स आहेत। आणि हे A4 साइजचं जे पेज आहे ते मी हाफ फोल्ड करून घेतलंय। आता आपल्याला हे जे 4 बॉक्सेस आपण कट केलेत त्याच्यातला सगळ्यात शेवटचा जो बॉक्स आहे तो मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कटरनी कट करून घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूला आपण जे आता पेज फोल्ड केलेलं आहे ते पेज येणार आहे। म्हणजे आपण 2024 मधून 2025 मध्ये आपण चाललेलो आहोत। आणि ही अशी खूप क्यूट आणि खूप क्रिएटिव्ह अशी ही आयडिया आहे। तिसरी ग्रीटिंग कार्ड आयडिया जी आहे तर त्यासाठी मी इकडे वेल्वेट कोटेड वायर आहे तर ती मी इकडे वापरते। त्यापासून मी एक छोटा बो तयार केलेला आहे आणि मी इकडे मोठा गिफ्ट बॉक्स काढणार आहे। या गिफ्ट बॉक्सचं जे लीड आहे ते मी थोडंसं तिरकं दाखवणार आहे आणि खाली हा पूर्ण बॉक्स काढून घेणार आहे। ग्रीन ब्रश पेन वापरलेला आहे मी। बॉक्सच्या आतल्या बाजूला मी 2024 असं लिहिणार आहे आणि आपण लीड ओपन ठेवण्याचं कारण म्हणजे लीड ओपन केल्यानंतर 2025 मी त्या मधली जी स्पेस आहे तिथे मी लिहिणार आहे। वरच्या बाजूला मी हा बो पेस्ट केलेला आहे आणि ही सुद्धा अतिशय क्यूट क्रिएटिव्ह अशी आयडिया आहे आणि दिसायला खूप छान दिसते। बॅकग्राऊंडला मी असे छोट्या साईजचे बोज काढलेले आहेत लाईट पिंक आणि रेड कलर वापरून आणि अशा पद्धतीने आपली तिसरी देखील आयडिया तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। माझ्या Instagram वरती किंवा माझ्या Facebook वरती जर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर तिकडे आवर्जून फॉलो करा, कारण की या सगळ्या व्हिडिओजचे काही बिहाइंड द सीन्स, काही फोटोज, अशा सगळ्या गोष्टी मी माझ्या सोशल मीडियावरती शेअर करत असते। आणि येतं जे वर्ष आहे म्हणजेच 2025 खूप वेगवेगळा कंटेंट तुमच्या भेटीला मी घेऊन येते। माझं जे मेन चॅनल आहे म्हणजेच गाण्याचं माझं चॅनल स्वामिनी कुलकर्णी, हे जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ते सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राइब करा।
त्या चॅनलवरती सुद्धा खूप नवनवीन म्युझिकल व्हिडिओज तुमच्या भेटीला मी घेऊन येणार आहे. आणि अर्थात स्वामिनी व्लॉग्सवरती सुद्धा खूप नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडियाज आणि आर्ट आणि क्राफ्ट ट्युटोरियल्स, पेंटिंग ट्युटोरियल्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे स्वामिनी व्लॉग्स आणि स्वामिनी कुलकर्णी या माझ्या दोन्ही चॅनल्सना नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी जी बेल आयकॉन दिली आहे ती पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.